निसर्गाचा चमत्कार. अमरेलीत म्हशीने दिला पंख असलेल्या वासराला जन्म. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज. निसर्गाच्या किमया अगाध आहेत. कधी कधी निसर्ग अशा काही गोष्टी घडवून आणतो ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. अशीच एक थक्क करणारी घटना गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका म्हशीने चक्क पंख असलेल्या वासराला जन्म दिला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पहा या विशेष रिपोर्टमध्ये. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील धारी तालुक्यात असलेल्या जलजीवडी गावात सध्या कुतूहलाचे वातावरण आहे. या गावातील एका पशुपालकाच्या म्हशीने एका वासराला जन्म दिला. मात्र हे वासरू सामान्य वासरांसारखे नाही. या वासराच्या पाठीवर पंखांसारखा भाग दिसत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जेव्हा या वासराचा जन्म झाला तेव्हा मालकालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. वासराच्या शरीराची रचना पाहून ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात आणि परिसरात पसरली. या पंख असलेल्या वासराला पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या गावांमधून लोकांची मोठी गर्दी होत आहे. काही स्थानिक लोक याला निसर्गाचा एक मोठा चमत्कार मानत आहेत, तर काही जण याला दैवी संकेत समजत आहेत. सोशल मीडियावरही या वासराचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जरी लोक याला चमत्कार मानत असले तरी पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही एक दुर्मिळ शारीरिक विकृती असू शकते. गर्भावस्थेत जनुकीय बदलांमुळे किंवा पेशींच्या असामान्य वाढीमुळे अशा प्रकारचे बदल प्राण्यांच्या शरीरात दिसून येतात. मात्र ग्रामीण भागात या घटनेची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीये. विज्ञानाच्या भाषेत ही एक विकृती असली तरी जलजीवडी गावातील लोकांसाठी मात्र हा एक अनोखा अनुभव आणि निसर्गाचा चमत्कार ठरला आहे. सध्या हे पंख असलेले वासरू संपूर्ण अमरेली जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. ब्युरो रिपोर्ट, झुंजार न्यूज चॅनल. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना. या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेन हे WWS अमेरिका, VI किंग डेन्मार्क, ABS अमेरिका तसेच बायफ व NDDB अशा नामांकित कंपन्यांचे सिमेन आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.